मागील भागात आपण पाहिलं, प्रीतीला परत दिवस गेले होते आणि तिला यावेळी मुलगा झाला होता. नातवाच्या आगमनानंतर सरलाताई प्रीतीची जास्तच काळजी घेत होत्या. प्रसाद आणि सरलाताईंनी मुलाच्या बारशाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात केला होता. पाहूया पुढे राहिले दूर घर माझे भाग 6. बारशाचा कार्यक्रम सरलाताईंच्या मनानं हवा तसा पार पडला. सरलाताईंनीच बाळाचं नाव पियुष ठेवलं. बघता बघता पियुष 9 महिन्यांचा झाला. सरलाताईंच्या अतिलाडानं पियुष आत्तापासूनच खूप हट्टी झाला होता. पियुषचं जरा काही दुखलं खुपलं, तो नेहमीपेक्षा जरा जास्त रडायला लागला की सरलाताई लगेच त्याला डॉक्टरकडं घेऊन जायच्या. एक दिवस असंच पियुषचं नाक वाहू लागलं, म्हणून सरलाताई पियुषला डॉक्टरकडं घेऊन गेल्या. सोबत प्रीतीही होतीच. पियुष रांगतो का आता? डॉक्टरांनी पियुषला तपासत विचारलं. नाही ना, अहो डॉक्टर साहेब, हा अजून पालता सुद्धा पडत नाही. याची आई जरा म्हणून लक्ष देत नाही याच्याकडं. सरलाताई म्हणाल्या तशी प्रीतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हो ना डॉक्टर, कसं लक्ष देणार मी? आजीच्याच मांडीवर असतो सतत. तो झोपला तरी त्याला खाली ठेवत नाहीत ह्या. जरा आजीच्या मांडीवरून उतरला तर समजेल ना की पाडता पडतोय की नाही, रांगतोय की नाही. प्रीतीनं पण कधी नाही ते उत्तर दिलं. सरलाताई मोठे डोळे करून तिच्याकडं बघत होत्या. मी जर असंच गप्प बसले तर माझ्याच लेकराची वाढ खुंटून जाईल. कमीत कमी लेकरांच्या बाबतीत तरी मी हे होऊ देणार नाही. तसंही सोनाराच्या हातानं कान टोचलेले बरे. आता डॉक्टरच बोलती यावर जे बोलायचं ते. प्रीती मनातच म्हणाली. हे बघा, बाळाला कुणी सांभाळायचं हा तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. पण बाळाच्या वाढीच्या वयात योग्य वेळी योग्य त्या प्रकारे बाळाचा विकास होतोय की नाही ते कळायला हवं. वेळेवर गोष्टी लक्षात आल्या तर उपाययोजना वेळेवर होतील. आता हेच बघा, पियुष 9 महिन्यांचा आहे. तो अजून पालथा पडत नाही. याचं कारण तुम्ही लोक आहात की त्याच्या मेंदूत, मणक्यात काही प्रॉब्लेम आहे हे बघावं लागेल. या वयात काही बाळं रांगतात किंवा तशा प्रयत्नात असतात, बसायला लागतात. पण मला वाटतं बाळाच्या विकासाच्या गोष्टींना महत्त्व देण्याऐवजी तुम्ही बाळावर कोणाचं वर्चस्व राहील याला जास्त महत्त्व देताय. जे कोणी बाळाची काळजी घेत आहात त्यांनी बाळाचा सर्वांगीण विकास कसं होईल असं बघा जरा. डॉक्टर अगदी रोखठोक बोलले. सरलाताईंनी मान खाली घातली. संध्याकाळ झाली होती. सरलाताई आणि प्रीती दोघी घरी आल्या. घरी आल्यावर प्रीती मात्र चांगलीच चिडलेली होती. आल्या आल्या तिनं जमिनीवर अंथरूण टाकलं आणि पियुषला तिथं ठेवलं. खाली ठेवलं की पियुष लगेच रडायला लागला. सरलाताई लगेच त्याला उचलायला गेल्या. राहू द्या थोडं. त्याला थोडं हातपाय हलवू द्या. तुमच्या अतिलाडानं मी माझ्या बाळाचं नुकसान करवून घेणार नाही. आताच डॉक्टर काय म्हणाले ते विसरल्या का लगेच? तुमचा मुलगा जे वागतोय तुम्ही त्याला शब्दही बोलत नाही.
पण माझ्या मुलाच्या बाबतीत मी बिलकुल हे खपवून घेणार नाही. शैली कधी रडली तर तिला घेतलं नव्हतं आणि आता तर कहरच सुरू आहे. प्रीती खूप चिडली होती. कधी नव्हे ते प्रीती तावातावानं बोलली. तिचं बोलणं ऐकून सरलाताईंची बोबडीच वळली. तेवढ्यात फाटक वाजल्याचा आवाज आला. सरलाताई हळूच बाहेर डोकावल्या. प्रसाद घरात येत होता. त्याला पाहून सरलाताईंच्या अंगात जणू शक्तीच संचारली. बाई 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 बाई, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? तोंडाला येईल ते बोलतेस. अगं तुझेच लेकरं सांभाळते ना. आता तुझं लेकरू रांगत नाही त्याला मी काय करू? आणि आता तुला आमचा पैसा खुपतोय होय? सरलाताई म्हणाल्या. मी कधी तुमचा पैसा काढला हो? उलट घरात काही आणायचं करायचं म्हटलं तर तुम्ही म्हणता माहेरून पैसा आण. प्रीती बोलत होती. तेवढ्यात प्रसाद घरात आला. बघ प्रसाद, तुझी बायको कशी मिरे वाटते डोक्यावर. हिला हिच्या बाळाची काळजी घेतलेली आवडत नाही. किती वेळचा रडतोय पियुष, पण ही त्याला जवळ घेऊ देत नाहीये. सरलाताईंनी बोलता बोलता पियुषला उचलून घेतलं. मीच दोषी का? डॉक्टर काय म्हणाले तेही सांगा की जरा, प्रीती म्हणाली. अगं तुझ्यामुळं बाळ असा होतोय. अशी कशी आई आहेच हेच म्हणत होते डॉक्टर. जरा म्हणून काळजी नाही माझ्या नातवाची. किती बारीक आहे हा. डॉक्टरांनी याच्या वजनाकडं लक्ष द्यायला लावलं. सरलाताई प्रसादला सांगत होत्या. किती खोटं बोलता हो. जरा आपल्या वयाचा तरी विचार करा, प्रीती म्हणाली. मला खोटारडी म्हणतेस का? अगं तूच आहेस खोटी. सरलाताई मोठमोठ्यानं ओरडत होत्या. बस करा तुमची भांडणं. तुम्हाला तर राजमहलात नेऊन ठेवलं ना, तरी तुम्ही अशाच भांडणार. आता आपण कुठं राहतो हा तरी विचार करा. एवढ्या हाय सोसायटीत तुमचं असलं वागणं शोभतं का? तसंही लग्न झाल्यापासून तुझ्यामुळं आमचे सगळे नातेवाईक तुटले. थोडंफार समाजात काही लोक विचारतात तर तेही डोळ्यात खुपतं का तुझ्या? प्रसाद प्रीतीकडं बघत म्हणाला. मी? माझ्यामुळं नातेवाईक तुटले का तुमच्यामुळं नातेवाईक तुटले? नीट विचार करा एकदा, प्रीती म्हणाली. तुझ्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाही माझ्याकडं, प्रसाद म्हणाला आणि तावातावानं घरातून निघून गेला. तो गेला तशा सरलाताई अजून बडबड करायला लागल्या. या सगळ्या गोष्टींमुळं शैली रडायला लागली होती. प्रीती शैलीला आणि पियुषला घेऊन आपल्या खोलीत गेली. आपल्या दोन्ही बाळांना जवळ घेऊन प्रीती खूप रडली. थोड्या वेळानं पियुष दूध पिऊन झोपी गेला. प्रीतीनं शैलीला खाऊ घातलं आणि ती पण झोपली. रात्री बऱ्याच उशिरा दारावरची बेल वाजत होती. कितीतरी वेळापासून बेल वाजत होती, पण प्रीती मुद्दामच दरवाजा उघडायला उठली नव्हती. प्रीतीला शिव्या देत सरलाताई दार उघडायला गेल्या. समोर प्रसाद होता. त्याचे डोळे अगदी लालबुंद झालेले होते. सरलाताई दाराच्या बाजूला झाला. प्रसाद झोकांडा खात घरात आला. प्रसाद, तू दारू पिऊन आलास? सरलाताई खूप चिडल्या होत्या. रोजच घेतो. आज थोडी जास्त घेतली म्हणून तुला कळलं, प्रसाद
अडखळत म्हणाला. शेवटी गेलाच ना बापावर, दाखवलेस त्याचेच गुण, सरलाताई त्वेषानं म्हणाल्या. ए म्हातारे, गप. तू तुझ्या सासूसोबत असंच भांडायचीस रोज. म्हणूनच माझा बाप दारू पिऊन येत असेल, डोकं शांत राहावं म्हणून. प्रसाद शब्दांची जुळवाजुळव करत बोलत होता. झोकांड्या खात तो सोफ्याकडं जात होता, पण रस्त्यातच टी पॉयला तो अडखळला. सरलाताई त्याला पकडायला गेल्या आणि प्रसादनं त्यांना एकदम लोटून दिलं. सरलाताई पाठीच्या बाजूनं जमिनीवर जोरदार आपटल्या. वेदनेची एक कळ जोरात निघाली. वेदनेनं विव्हळत त्यांनी प्रीतीला आवाज दिला. त्यांच्या आवाजानं प्रीती बाहेर आली. सरलाताई जमिनीवर पडलेल्या होत्या आणि प्रसाद सोफ्यावर अर्धवट बेशुद्धीत काहीतरी बडबड करत होता. प्रीतीनं सरलाताईंना कसंबसं उठवलं आणि त्यांच्या खोलीत नेऊन झोपवलं. त्यांच्या पाठीला आणि कमरेला आयोडेक्स लावून दिलं आणि अंगावर पांघरून घातलं. दुसऱ्या दिवशी प्रीतीला थोडी उशिराच जाग आली. सरलाताई पुन्हा ओरडतील या भीतीनं तिनं पटापट सगळं आवरलं. सरलाताई अजून उठल्या नव्हत्या म्हणून प्रीती त्यांच्या रूममध्ये गेली. सरलाताई झोपूनच होत्या. प्रीतीनं त्यांना आवाज दिल्यावर त्यांनी डोळे उघडले. त्या उठून बसायचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांच्या पाठीत कमरेत जोरदार कळ निघाली. प्रीतीनं त्यांना आधार देऊन उठून बसवलं आणि पलंगाच्या खाली उतरवायचा प्रयत्न केला, पण सरलाताईंच्या पायात काहीच संवेदना जाणवत नव्हती. प्रीतीनं ताबडतोब प्रसादला उठवलं आणि सरलाताईंना दवाखान्यात नेलं. त्यांच्या कमरेतलं हाड आणि मांडीचं हाड फ्रॅक्चर होतं. सरलाताईंचं त्यासाठी ऑपरेशन करण्यात आलं. सरलाताईंना 15-20 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवावं लागलं. हॉस्पिटलमध्ये वेळेवर डब्बा पोहोचवावा लागायचा. प्रीतीची खूप तारांबळ उडायची. पियुष खाली खेळायचा नाही. प्रसादच्या घरातल्या कोणत्याच कामांना हातभार लागत नव्हता. प्रीतीनं सर्वांच्या लपून जपलेली शेजारणीची मैत्री मात्र तिला या काळात कामी आली. तिची शेजारीण तिला खूप मदत करत होती. या काळात एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे शैली आणि पियुषचं भावा-बहिणीचं नातं चांगलं खुललं. शैलीसोबत पियुष चांगला खेळायला लागला होता. आता पियुष खाली टाकलं की रडत नव्हता. तो पालथा पडायला लागला होता. गुडघ्यांवर होऊन रांगायचा प्रयत्न करत होता. सरलाताईंना हॉस्पिटलमधून सुट्टी झाली. त्यांना घरी आणलं. प्रसादनं सरलाताईंच्या सेवेसाठी एक नर्स सुद्धा ठेवली होती. परंतु प्रीती जातीनं सरलाताईंकडं लक्ष देत होती. त्यांच्या औषधीच्या वेळा, खायच्या प्यायच्या वेळा चुकवत नव्हती. एवढे दिवस सरलाताईंना कधीच प्रीतीची मेहनत दिसली नव्हती, पण आता मात्र प्रीतीचे कष्ट, आपुलकी सगळं दिसत होतं. प्रीती, माफ कर ग. घरात माझं वर्चस्व कायम राहावं म्हणून मी कधीच तुझी किंमत केली नाही. सतत तुला घालून पाडून बोलत राहिले. माझ्यामुळं तुझं आणि प्रसादचं नातंही फुललं नाही ग. अगदीच माणुसकी सोडून वागले मी. आणि तरी
तू माझी एवढी सेवा करतेस? मी ज्याला जन्म दिला तो माझा मुलगाही माझी चौकशी पण करत नाही. प्रीती, खरंच माफ कर ग मला. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या नुकसानीसाठी मीच जबाबदार आहे. पियुष पण बघ ना, किती मस्त रांगतो आता, धरून उभा राहतो. खरंच त्या दिवशी तू बोलली नसती तर माझ्या हट्टापायी या लेकराचं किती नुकसान झालं असतं. कुठं फेडू मी हे सगळं? प्रीती सरलाताईंना जेवण भरवत होती तेव्हा त्या तिच्यासमोर हात जोडून बोलत होत्या. डोळ्यात पाणी होतं, पश्चाताप होता. तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणतीच अढी नाहीये. असं असतं तर मी तुम्हाला आज जेवण भरवलं असतं का? वाईट वाटून घेऊ नका. चला, पोटभर जेवा आणि औषधी घ्या बरं. प्रीतीनं गोड आवाजात सरलाताईंना समजावलं. तिचं बोलणं ऐकून सरलाताईंना अजूनच गहिवरून आलं. उतार वयातली 2 ऑपरेशनं सरलाताईंना मानवली नाही. त्यांची तब्येत दिवसेंदिवस जास्तच खराब होत चालली होती. एक दिवस प्रीतीचा हातात हात घेऊन बोलता बोलता सरलाताईंनी हे जग कायमचंच सोडलं. सरलाताई गेल्यावर मात्र प्रीतीला घरात एक पोकळी जाणवू लागली. सरलाताई कशा का असेनात, पण घरात तिच्यासोबत बोलायला कुणीतरी होतं तरी. सरलाताई गेल्यावर मात्र घर एकदम शांत झालं होतं. आता खऱ्या अर्थानं प्रीतीचं विश्व म्हणजे शैली आणि पियुष एवढ्यावरच सामावलं होतं. या सगळ्यात प्रीतीच्या विश्वात प्रसाद कुठं होता? प्रसाद तर आपल्याच धुंदीत आयुष्य जगत होता. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.